मित्रांनो, इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिसची 2024ची भरती ही निघाली आहे. मित्रांनो, एकूण 44,288 एवढ्या जागांसाठी ही भरती संपूर्ण भारतामध्ये होणार आहे. परंतु आपल्या महाराष्ट्राला एकूण 3,170 जागा या ठिकाणी आहेत. मित्रांनो, महाराष्ट्रातील इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी ज्यांची इयत्ता 10वीपर्यंत मराठी भाषा हा विषय होता, असेच विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. मित्रांनो, या ठिकाणी BPM पद काय आहे, ABPM पद काय आहे, डाकसेवक हे पद काय आहे, त्यांचा पगार किती असतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तसंच ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची देखील माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. मित्रांनो, या ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज ओपन करू शकता आणि ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी PK स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग जास्त वेळ घेता सुरू करूयात व्हिडिओ. बघा मित्रांनो, भारतीय डाक विभागाचं हे नोटिफिकेशन आहे. मित्रांनो, ग्रामीण डाक सेवक GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2024चा या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो, यानुसार मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन डिपार्टमेंट ऑफ पोस्ट म्हणजेच भारतीय डाक विभागाचं हे नोटिफिकेशन आहे. या अंतर्गत मित्रांनो, ग्रामीण डाक सेवक म्हणजेच ब्रँच पोस्टमास्टर, BPM, असिस्टंट पोस्टमास्टर, ABPM आणि डाक सेवक या पदासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या सर्कलमध्ये अर्ज मागवण्यात येत आहेत. मित्रांनो बघा, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला https://indiapost.gdsonline.gov.in या संकेतस्थळ जायचं आहे. मित्रांनो, या संकेतस्थळाची लिंक मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देत आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन अर्ज करू शकता. आणि ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याचा देखील व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवणारच आहोत. ओके, आता या ठिकाणी बघा, तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि नंतर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो, रजिस्ट्रेशन आणि सबमिशन ऑफ ऑनलाईन फॉर्मची लास्ट डेट म्हणजे स्टार्टिंग डेट आहे 15 जुलै आणि लास्ट डेट आहे 5 ऑगस्ट. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला काही करेक्शन वगैरे करायचं असेल तर 6 ऑगस्टपासून 8 ऑगस्टपर्यंत तुम्ही करेक्शन करू शकता. ओके, आता या ठिकाणी बघा, ब्रांच पोस्ट मास्टर हे जे पद आहे म्हणजे तुम्ही कोणत्या पदासाठी या ठिकाणी अप्लाय करणार आहात. बघा, या ठिकाणी ब्रांच पोस्ट मास्टर हे जे पद आहे यामध्ये डे टू डे पोस्टल ऑपरेशन्स ऑफ ब्रांच पोस्ट ऑफिस अँड इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक इन द मॅनर ॲज प्रिस्क्राइब्ड बाय द डिपार्टमेंट फ्रॉम टाइम टाइम. म्हणजे जे पोस्ट ऑफिसमध्ये ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये जे काही दैनंदिन कामं आहेत तसेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकची कामं आहेत ते काम तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागणार आहे. त्याचबरोबर मार्केटिंग अँड प्रमोशन ऑफ प्रोडक्ट्स म्हणजे पोस्ट ऑफिस जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याचं प्रमोशन इत्यादी कामे तुम्हाला त्या ठिकाणी करावी लागणार आहेत. इन द सिंगल हँडेड BOs BPMs हॅव द ओव्हरऑल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ स्मूथ अँड टाइमली फंक्शनिंग ऑफ द ऑफिस. म्हणजे जे ब्रांच पोस्ट मास्टर आहेत त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे तर या ठिकाणी जे ऑफिस आहे त्या ऑफिसमधील पूर्ण कामे त्यांना योग्य प्रकारे हँडल करायची आहेत. मेल जे आलेले आहेत, मेल डिलिव्हर करणे, मेल कन्व्हिन्स करणे इत्यादी कामं करायची आहेत. आता यानंतर BPM मे बी असिस्टेड बाय ABPM म्हणजे BPMला असिस्ट करण्यासाठी ABPM आहेत. ओके, हा BPM विल बी रिक्वायर्ड टू डू कॉम्बाईन ड्युटीज ऑफ ABPM सुद्धा ड्युटी त्याला करावी लागेल. ओके, पुन्हा इतर जे काही आहेत ते देखील कामं त्याला करावी लागतील. आता रेसिडेन्स काय आहे, ॲप्लिकंटचं रेसिडेन्स. ओके, म्हणजे GDS BPM विल हॅव टू प्रोव्हाइड ॲकोमोडेशन फॉर ब्रँच पोस्ट ऑफिस आफ्टर सिलेक्शन बट बिफोर एंगेजमेंट. म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी जो BPM आहे त्याचं अकोमोडेशन त्या ठिकाणी असलं पाहिजे. अ डिक्लेरेशन टू दिस इफेक्ट विथ डिटेल्स ऑफ अकोमोडेशन इज टू बी सबमिटेड बिफोर एंगेजमेंट. म्हणजे तुम्ही कुठे राहत आहात त्याचं तुम्हाला त्या ठिकाणी लोकेशन देणं गरजेचं आहे. ॲप्लिकंट सो इलेक्टेड विल बी रिक्वायर्ड टू रिसाइड इन द पोस्ट विलेज. म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं पोस्ट आहे त्याच ठिकाणी तुम्ही राहणं गरजेचं आहे. आता असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर जे आहे यासाठी देखील त्यांची कामं जवळपास सेमच आहेत. जे स्टॅम्प आहे, स्टेशनरी आहेत,
त्याचबरोबर डिलिव्हरी ऑफ मेल, डोअर स्टेप इत्यादी काम त्या ठिकाणी करायचे आहेत. म्हणजे BPMला हा देखील मदत करायची आहे, मार्केटिंग प्रमोशन करायचं आहे. ओके, कंबाईन ड्युटी देखील त्या ठिकाणी त्यांना करावी लागेल. एनी अदर वर्क तुम्ही रेसिडेन्स हे त्या ठिकाणी त्या विलेजमध्ये असणं गरजेचं आहे. ओके, यानंतर डाकसेवक देखील हेच काम आहे जे ABPMचे आहेत. त्यांना त्यानंतर परत ABPMला देखील त्यांना हेल्प करायची आहे. ओके, अशा पद्धतीच्या ड्युटीज आहेत. रेसिडेन्स कुठं आहे, डिलिव्हरी ज्युरिडिक्शन त्या डाकसेवकला ज्या ठिकाणी डिलिव्हरीचं लोकेशन दिलं आहे त्या ठिकाणी राहणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी जे काही अलाउन्सेस आहेत, पेमेंट आणि अलाउन्सेस आहेत, तर या ठिकाणी बघा BPMसाठी 12,000 रुपये ते 29,380 रुपये आणि ABPM डाकसेवकसाठी ₹10,000 ते ₹24,470 रुपये. ओके, आता यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला किमान वय 18 वर्षे असणं गरजेचं आहे आणि कमाल वय 40 वर्षे असणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी काही रिलॅक्सेशन आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. म्हणजे 40 वर्षापेक्षा जास्त वय असेल तर कोण अर्ज करू शकतो या ठिकाणी आपण बघणार आहोत. आता बघा, SC आणि ST कॅन्डिडेट असतील तर त्यांना 5 वर्षे सूट आहे, म्हणजे 45पर्यंत वय अर्ज करू शकतात. OBCमध्ये 43 इयर आहे. EWSसाठी रिलॅक्सेशन नाही, 40 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. PWD कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी 50 वर्ष आहे. PWD आहे आणि OBC आहे तर 53 वर्ष आणि डिसॅबिलिटी आहे SC ST आहे तर 55 वर्षापर्यंत तो फॉर्म भरू शकतो. ओके, आता मित्रांनो बघा या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे 10वी पास असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी महत्त्व आहे बघा, द ॲप्लिकंट शुड हॅव स्टडीड दी लोकल लँग्वेज ॲट लिस्ट अप टू 10th स्टँडर्ड फ्रॉम ए रिकग्नाइज्ड बोर्ड. म्हणजे महाराष्ट्राच्या रिकग्नाइज्ड बोर्डमधून 10वी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. लोकल लँग्वेज अभ्यास करून, लोकल लँग्वेज घेऊन म्हणजेच मराठी भाषा घेऊन. ओके, तरच या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. आता यानंतर बघा, तुम्हाला अदर क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला कम्प्युटर नॉलेज असणं गरजेचं आहे, सायकल येणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे जीवनावश्यक इतर काही माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे, तुम्हाला क्वालिफिकेशन आहे. रिझर्वेशन म्हणजे जे काही SC ST OBC PWD EWSला आहे ते रिझर्वेशन म्हणजे तो कॅन्डिडेट बस असेल तर तो कॅन्डिडेट त्या रिझर्वेशनला क्वालिफाय आहे. तर सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ओके, आता यानंतर बघा, अप्लाय करण्यासाठी कसं करायचं हे आपण ऑलरेडी बघितलं आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करणार आहात. ओके, सिलेक्शन क्रायटेरिया म्हणजे तुमच्या 10वीचे मार्क्सवर हे पूर्ण गुणवत्ता यादीत ठरणार आहे आणि त्या ठिकाणी तुमची निवड ही होणार आहे. ओके, आता यानंतर बघा, तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी जाणार आहात त्यावेळेस तुमच्याकडे मार्कशीट, आयडेंटिटी प्रूफ, कास्ट सर्टिफिकेट, जर तुम्ही PWD असाल तर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट, EWSचं सर्टिफिकेट, ट्रान्सजेंडर असाल तर ते सर्टिफिकेट, डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट, डेट ऑफ बर्थ प्रूफ सर्टिफिकेट पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला TC पण चालतो. ओके, इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. मेडिकल सर्टिफिकेट. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला मोबाईल नंबर, ईमेल ID व्हेरिफिकेशन होईल, मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन होईल, आधार नंबर तुमच्याकडं असेल तर, त्याचबरोबर इतर काही बाबी या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायच्या आहेत. स्कॅनर्ड फोटो करायचा आहे, सिग्नेचर करायचे आहे तुमचं, त्यानंतर इन्फॉर्मेशन भरायची आहे तुमच्या बोर्डाची, एअर पासिंग मार्क्स इत्यादी. ओके, तुमच्या फोटोची साईज 50 KB जास्त नसावी आणि सहीची जी साईज आहे ती 20 KB जास्त नसावी, अशी इत्यादी बाबी आहेत. आणि तुम्हाला या ठिकाणी बघा, पेमेंट ऑफ फी म्हणजेच जे कॅन्डिडेट SC ST PWD ट्रान्सवुमेन आहेत त्यांना या ठिकाणी फीस नाही. त्याचबरोबर ऑल फिमेल कॅन्डिडेट्स त्यांना देखील फीस नाही. फक्त जे कॅन्डिडेट ओपन कॅटेगरीमध्ये आहेत आणि OBC कॅटेगरीमध्ये आहेत, SBCमध्ये आहेत, अशाच कॅन्डिडेटला या ठिकाणी मेल कॅन्डिडेटला फीस आहे. तसेच इतर कोणत्याच कॅन्डिडेटला या ठिकाणी फीस भरायची गरज नाही. आणि जे आहेत OBC ओपन यांना 100 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी फीस ही भरावी लागणार आहे. तसेच EWSची कॅन्डिडेटसुद्धा. ओके, धन्यवाद.